नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून समोर आलेली एक धक्कादायक बातमी, दरवाढीचा शॉक बसल्याची बातमी आहे. नेमकं प्रकरण काय आहे ही बातमी आता आपण बुलेटिनच्या सुरुवातीला सविस्तर बघणार आहोत. आणि ही बातमी आहे मुंबईतल्या मुलुंड उपनगरातली. मुलुंडमध्ये महावितरणच्या भरारी पथकाने एक मोठी कारवाई केली. निर्मल लाईफस्टाईलचं नवं बांधकाम असलेल्या झिरकॉन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तब्बल 63 लाखांची वीज चोरी करण्यात आल्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये निर्मल लाईफस्टाईलच्या आणि झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळतेय. या ठिकाणी 1,16,000 युनिटची चोरी करण्यात आल्याचं या तपासात उघड झालंय. महावितरणचे अधिकारी इथे नियमित तपासणीसाठी सोसायटीत गेले होते आणि त्यावेळी त्यांना इथे वीज चोरी झाल्याचा संशय आला. या संदर्भातला तपास केल्यानंतर 39 मजली इमारतीच्या बांधकामासाठी बीएमसीच्या आउटगोईंग स्विचला दुसरी विनामीटर केबल जोडण्यात आल्याचं यावेळी लक्षात आलं. 2 वर्षांपूर्वी याच भागात वीज चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं. महावितरणनं झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला या दंडासोबत 63 लाखांची रक्कम भरायला सांगितलं होतं, पण ती रक्कम भरण्यात आली नाही आणि त्यामुळे 4 जूनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण बघतो आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. मुलुंडमधली बातमी आहे. मुलुंड पश्चिमेला असलेल्या निर्मल लाईफस्टाईलशी संदर्भात आणखीन एक बांधकाम झिरकॉन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तब्बल 63 लाखांची वीज चोरी झाल्याचा पर्दाफाश या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. 39 मजली इमारतीचं हे बांधकाम होतं आणि तिथे नियमित तपासणीसाठी गेलेले जे कर्मचारी होते त्यांना या संदर्भातला संशय आला आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी याची तपासणी केली त्यानंतर त्यांना कळलं की बीएमसीच्या आउटगोईंग स्विचला दुसरी विनामीटर केबल इथे जोडण्यात आली होती आणि त्याच्यातून 2 वर्षांपासून इथे वीज चोरी केली जात होती असं देखील या भरारी पथकानं केलेल्या कारवाईमध्ये समोर आलेलं आहे. महावितरणनं झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला या दंडासोबतच म्हणजे जो दंड या चुकीच्या कारवाईबद्दल चुकीच्या कृत्याबद्दलचा आणि त्याचबरोबर 63 लाखांची रक्कमही भरायला सांगितली होती, पण ती त्यांनी केलेली नाही, म्हणजे ती रक्कम भरण्यात आलेली नाही असं कळतं आणि त्यामुळे 4 जूनला या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. 2 वर्षांमध्ये तब्बल 63 लाखांची वीज चोरी इथे झाली आहे अशी माहिती सध्या करते. त्यामुळे महावितरणनं वीज चोरांना हा एक दणका दिलेला आहे, पण आता याची भरपाई नेमकी कशी करणार, ही वसुली कशी होणार, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधींकडून देखील या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे निर्मल लाईफस्टाईल आणि झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर देखील हा गुन्हा आता दाखल झालेला आहे. 1,16,000 युनिटची चोरी इथे करण्यात आली आहे. 2 वर्षांमध्ये तब्बल ही चोरी तिथे सुरू होती अशी माहिती आता समोर येते. या परिसरामध्ये बांधकामामध्ये 39 मजली इमारतीच्या बांधकामासाठी बीएमसीच्या या आउटगोईंग स्विचमधून दुसरी विनामीटर केबल जोडून हे चोरी केली जात होती अशी माहिती कळते. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. मनोज, सविस्तर सांगाल हे नेमकं प्रकरण काय आहे? मुलुंडची ही एक पॉश सोसायटी आहे जिचं बांधकाम सुरू आहे आणि यामध्ये जी झिरकॉन नावाची हाऊसिंग सोसायटी आहे त्या सोसायटीचं हे काम सुरू आहे. 39 मजलीची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये गेल्या 4 वर्षापासून हे बांधकाम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याला जी कामासाठी आवश्यक असणारी जी वीज लागते ती वीज चोरी केल्या जाते. ती यापूर्वी सुद्धा 2 वेळ या ठिकाणी जी वीज चोरी होत होती तर एमईसीबीने कारवाई सुद्धा केलेली होती. त्याचबरोबर पुन्हा 3 दिवसापूर्वी अशाच प्रकारे एमईसीबीचं जे भरारी पथक होतं ते या ठिकाणी आलं होतं आणि त्यांना या ठिकाणी वीज चोरी करत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यावेळेस त्यांना ही जी नोटीस देण्यात आली होती, पैसे सुद्धा भरण्याची सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी पैसे सुद्धा भरले नव्हते. पुन्हा एकदा ते भरारी पथक या ठिकाणी टाकली त्यावेळेस सुद्धा चोरीची वीज होत असल्याचं पाहायला मिळते. यामध्ये एकूण 1,76,100 युनिटची चोरी झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मग मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार करण्यात आली होती आणि त्यावर जो विद्युत कायदा आहे 2003 कलम 135 या अन्वये या निर्मल लाईफस्टाईल सोसायटी झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या विजेची एकूण जी किंमत आहे ती 63,23,000 रुपये इतकी ही वीज आतापर्यंतची चोरी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी आता मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली असून नेमकं यामध्ये पोलीस कशा प्रकारे तपास करतात आणि
कशा प्रकारे यांच्याकडनं अजून आर्थिक दंड जो आहे तो भरून घेतला जाईल हे येणाऱ्या दिवसातच कळेल. मनोज, पण आपण बघतोय की त्यांनी जशी 63 लाखांची रक्कम देखील भरायला सांगितली, पण या सगळ्या संदर्भात संबंधित सोसायटीचं काय म्हणणं आहे? या संदर्भात सोसायटीकडनं अजून कोणी समोर आलेलं नाहीये, परंतु ही चोरी होत असल्याचं जेव्हा एमईसीबीच्या या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांनी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. यापूर्वी जेव्हा एमईसीबीने यावर कारवाई केली होती त्यांना बिल भरण्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं, परंतु ते बिल सुद्धा भरल्या नसल्याचं समोर आलेलं होतं आणि काम तर सुरू आहे याची माहिती जेव्हा एमईसीबीच्या या भरारी पथकाला मिळाली होती आणि त्यावरूनच ही कारवाई झालेली आहे. पण त्यानंतर ही वीज चोरी रोखण्यासाठी कशा रीतीने कारवाई करण्यात आली? अगदी बरोबर आहे. ही वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असते आणि याचा फटका शासकीय कंपनी या कंपनीला तर बसतोच, परंतु सर्वसामान्यांना सुद्धा बसत असतो आणि यावर एमईसीबीच्या वतीनं भरारी पथक जे असतात ते काम करत असतात. परंतु मुंबईतल्या मुलुंड भांडूप या परिसरामध्ये एमईसीबीची लाईटचा सप्लाय होत असतो आणि अशा वेळेस ही जर चोरी होत असेल तर ही चोरी रोखण्यासाठी म्हणूनच जे भरारी पथक आहे ते काम करत असतं आणि अशी माहिती त्यांना मिळाली किंवा जे इलेक्ट्रिक बिल येतं दर महिन्याचं त्या अनुषंगाने ते त्याच्यावर कारवाई करत असतात. कारण एखाद्या महिन्यात कमी जास्त झालं किंवा कंटिन्यू 2 किंवा 3 महिने जर वीज बिलामध्ये कपात आढळून आली तर त्यावर अशा प्रकारे भरारी पथक जाऊन त्याची तपासणी करते आणि जर त्यामध्ये असं आढळून आलं की यामध्ये वीज चोरी होते तर मग त्यावेळेस जे एमईसीबीचे जे अधिकारी आहेत ते तक्रार करतात किंवा वीज चोरी केल्याची तक्रार झाल्यानंतर त्याच्याकडून दंड सुद्धा वसूल करतात. आपण 2 वर्षांपासून आपण बघतोय की जसं तुम्ही म्हणताय की वीज चोरी केली जात होती, विना मीटर होती, मग कशा रीतीनं याचं मोजमाप म्हणजे याची मोजणी नेमकी कशी केली जाते की इतक्या मोठ्या प्रमाणावर इथून वीज चोरी झाली गेल्या 2 वर्षात? या ठिकाणी जी वीज चोरी होती जी बाजूला एक जी बीएमसीचा होता त्या बीएमसीच्या मीटर मधून ही चोरी करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं. कारण जेव्हा वीज तोडणी केली होती त्यावेळेस काम बंद असायला पाहिजे होतं, परंतु काम सुरू आहे याची माहिती एमईसीबीच्या या भरारी पथकाला मिळालेली होती आणि त्यावरूनच त्यांनी मग इथे येऊन त्याची तपासणी केली असता की जे बाजूला मीटर आहेत त्या मीटर मधून अवैधरित्या हे कनेक्शन घेतल्याचं समोर आलं होतं आणि त्यावरूनच ही जी वीज चोरी आहे ती पकडली गेली आणि त्याचे जितके युनिट्स आहेत साधारणतः दिवसाला किती युनिट्स असतात याचा सगळा तो अंदाज बांधून असतो आणि त्या अनुषंगाने ही गेल्या 2 वर्षातील जी अशी वीज चोरी आहे ती त्या युनिट पासून केलेली आहे. यामध्ये असं सुद्धा होऊ शकते की जेव्हा पूर्णपणे जी युनिट्स आहेत त्याचा यापूर्वी भरलेले बिल असतील किंवा जी काही चोरी होत असेल त्याच्या अंदाजानुसार ही सगळी जे युनिट आहे ते युनिट करून मग तेव्हा कुठे त्याची पूर्ण रक्कम सुद्धा असू शकते. धन्यवाद मनोज. आणि आणखीन एका बातमीच्या तपशिलासाठी देखील आम्ही तुमच्याकडे येणार आहोत, पण आपण बघतोय मुंबईतल्या माफ करा महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईचे तपशील आता आपण आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेत होतो. 63 लाखांची वीज चोरी केल्याचं प्रकरण समोर आलंय आणि आता जाणार आहोत बीडच्या बातमीकडे. बीडमध्ये विजेच्या तारेला चिकटून पती पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातल्या जरूड गावामध्ये ही घटना घडली आहे. शेतातल्या रस्त्यानं जात असताना शोभा यांच्या विजेच्या वायरवर त्यांचा पाय पडला आणि त्या कोसळल्या आणि त्या खाली कोसळल्यामुळे आपल्या पत्नीला उचलण्यासाठी पती वैजनाथ त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पत्नीला हात लावताच त्यांनाही शॉक लागलाय. त्यामुळे त्यांचा देखील शॉक लागून मृत्यू ओढवलाय. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मयत असलेले वैजनाथ बर्डे यांचा मुलगा अक्षय बर्डे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण बघतोय बीडमधला हा धक्कादायक प्रकार आणि आता या संदर्भात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. विजेच्या वायरवर पाय पडला शोभा यांचा आणि त्याच्यामुळे त्या कोसळल्या आणि त्यांना उचलण्यासाठी त्यांच्या पतीनं धाव घेतली आणि त्यांनी पत्नीला जेव्हा हात लावला त्यांना उचलण्यासाठी तेव्हा त्यांना देखील शॉक लागला आणि त्याच्यात त्यांचा देखील मृत्यू ओढवला. अत्यंत हृदयद्रावक अशीच ही घटना म्हणावी लागेल. या घटनेनंतर ज्यांना या संदर्भात जबाबदार म्हटलं जात आहे ते रामकिसन काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नातेवाईक करतायत आणि या दाम्पत्याचा मुलगा अक्षय बर्डे याच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात आता गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती कळतेय. अधिक माहिती घेणारे सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, सविस्तर सांगाल या बातमीविषयी?
वीज वितरण आता च्या संदर्भातला जो विषय आहे, त्यामध्ये हे जो दाम्पत्य होते ते दोन्ही सर्प आणण्यासाठी गेलेले होते आणि तिथून घरी येत असताना हा अपघात झालेला आहे. जी विद्युत वायरची तार आहे ती खाली आल्यामुळे पायाची आणि पत्नीची देखील खाली पडलेली पाहिल्यानंतर कशाने खाली पडले म्हणून पाहायला गेलेला पती, त्यामध्ये दोघांचाही पती पत्नीचा मृत्यू झालेला. मात्र ही वीज चोरी करून टाकून घेऊन गेले होते, त्यामुळे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्या कारणानं आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत वायर तुटल्यामुळं हे असे अपघात घडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. गेल्या 8 दिवसामध्ये तब्बल बीड जिल्ह्यामध्ये 7 अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं आता नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. सुरेश, आपण बघतोय की रामकिसन काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यावर आता पुढची कारवाई नेमकी कशी असणार आहे? मनुष्यवधाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 304 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना अटक करून आता एकतर विद्युत वितरण कंपनीला फसवणूक केल्या संदर्भात म्हणजे आकडा टाकल्या संदर्भात तो सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आणि हा मनुष्यवधाचा गुन्हा त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता पुढची कारवाई पोलीस करणार आहे. मात्र यामध्ये हे जे दोन्ही दाम्पत्य गेल्यामुळे आता उघड्यावरती मुलं आलेले आहेत. एवढंच नाही तर गरीब कुटुंब असल्या कारणानं त्यांना आता खाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे. जी मुलं आहेत त्यांची बर्डे कुटुंबातील, त्यामुळं या संदर्भात आता पोलीस प्रशासन तर कारवाई करणारच आहे. मात्र काही सामाजिक संस्था त्या मुलांच्या अनुषंगाने आता दत्तक घेण्याच्या सुरेश, यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे आणि मनुष्यवधाचा गुन्हा जरी एकीकडे दाखल झाला असला ती कारवाई तर होणं गरजेचं आहेच, पण त्यांच्या कुटुंबियांची काळजी यापुढे कशी घेतली जाते? तुमच्या बोलण्यात आता उल्लेख आला की त्यांच्या मुलांचे देखील सध्या आबाळ होतीये. त्यांना आता जी 2 मुलं आहेत आता तरुण वयामध्ये आई वडील निघून गेल्यानंतर आता ज्या मुलाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचं वय अवघं 12 वर्षाचं आहे आणि त्यानंतर आणखी एक लहान मुलं आहे. यांचा सांभाळ करण्यासाठी आता सामाजिक संस्था पुढे येत आहेत. सामाजिक संस्थांनी त्यांना जर दत्तक घेतलं तर त्यांच्या परिवाराचा विषय होणार आहे. आता आई वडील दोघंही निघून गेल्यानंतर मुलांनी कशा पद्धतीने जगायचं हा त्यांच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र सामाजिक संस्था हातभार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. आता त्यांच्याकडूनच या कुटुंबाला आधार मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद सुरेश, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय बीड मधल्या जरूड गावामध्ये ही घटना घडली होती. आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय महावितरणचा वीज चोरांना मोठा दणका, ही कारवाईच्या संदर्भातली बातमी आपण बघितली होती आणि या संदर्भात वीज प्रश्नाविषयीचे अभ्यासक विश्वास पाठक सर आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये. आणि सुरुवातीला एक महत्त्वाचा मुद्दा सर, ज्याचा आम्ही मगाशी उल्लेख केला होता त्या बातमी, जिथे झिरकॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि त्याचबरोबर निर्मल लाईफस्टाईलच्या संबंधित जे लोक आहेत ज्यांनी तब्बल 63 लाखांची चोरी केली होती, वीज चोरी, असं सगळं प्रकरण समोर आलं होतं. आम्हाला विस्तारानं सांगू शकाल का की जेव्हा अशा रीतीनं विनामीटर केबल टाकून चोरी केली जाते तेव्हा कशा रीतीनं कारवाई होत असते आणि हे नेमकं शक्य कसं करतात? मुळामध्ये अशा प्रकारची वीज चोरी ही कोणाच्या तरी अधिकाऱ्याच्या संगनमताने होत असते. आपल्याकडे व्हिजिलन्स नावाचा एक स्क्वॉड असतो आणि त्या स्क्वॉडनी सतत अशा प्रकारची कुठे गळती होते का, चोरी होते का, हे बघणं आवश्यक आहे. आता कसं आहे की समजा एखाद्या पाण्याच्या टाकीमधनं 100 लिटर जर पाणी गेलं असेल तर 100 लिटरच्या इक्विव्हलंट पैसे आपल्याला मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर 100 मेगावॅटची वीज जात असेल आणि तुम्हाला 80 मेगावॅटचेच पैसे येत असतील तर 20 मेगावॅट ही चोरी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं व्हिजिलन्सचं काम, ज्याला आपण एक धाक म्हणतो, तो धाक केव्हा येतो जेव्हा तुमचे ऊर्जा मंत्री हे सतर्क असतात, तुमचे अधिकारी सतर्क असतात, IAS ऑफिसरला तुम्ही CMD म्हणून बसवलेलं असतं, त्यांनी सगळं बघणं अपेक्षित असतं. अशा प्रकारची चोरी होणं म्हणजे अतिशय हे एक म्हणजे अक्षम्य असा प्रकारचा अपराध आहे आणि याच्यावर कारवाई होण्यासाठी एक क्रिमिनल प्रकारची त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई करावी. विश्वास सर, पण मुद्दा तोच येतो की त्यांनी आधी दंड देखील भरायला सांगितला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. 63 लाखांची रक्कम आता वसूल कशी केली जाऊ शकते आणि यासाठीचा कायदा काय सांगतो? नाही, कायदा हाच आहे. तर अशा प्रकारची चोरी जेव्हा उघडकीस येते तेव्हा महावितरण आणि महावितरणचं एक व्हिजिलन्स स्क्वॉड देखील असतं. हो, त्यांनी ताबडतोब ती रिकव्हरी प्रोसेस चालू करायला पाहिजे आणि ती जर चालू नाही केली तर त्याला आपण जेलमध्ये देखील घालू शकतो. अशा प्रकारचे क्रिमिनल त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. आता हे करण्यासाठी जे धारिष्ट लागतं, समजा मंत्र्यांकडनं किंवा काही सरकारी अधिकारी किंवा आमदारांकडनं अशा प्रकारचं जेव्हा प्रोटेक्शन मिळतं तेव्हाच कोणीतरी असं धजावत असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक काही कारवाई व्हायला पाहिजे. कोर्टामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता, अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.
विश्वासजी, जसं आता आपण बघितलं की हा तर एक मुद्दा आहेच, म्हणजे हे त्या भरारी पथकाला लक्षात आलं म्हणून हा प्रकार सगळा उघड झाला. अशा रीतीनं किती मोठ्या प्रमाणात ही वीज चोरी होत असेल, अशी किती प्रकरणं आहेत? म्हणजे कदाचित आपण म्हणू शकतो की हे फक्त उदाहरण ठरू शकेल. नाही, हे प्रकरण कुठलं आहे? मुंबईचं आहे का हे? मुलुंडचं आहे. मुलुंड. अच्छा. मुलुंड म्हणजे महावितरणच्या अंडर येतं. मुलुंडच्या पुढे सगळं महावितरणच्या. बघा, हे कसं असतं की अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतात. त्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठीच आपल्याकडे या सगळ्या प्रकारच्या यंत्रणा असतात, जिथे डायरेक्टर ऑपरेशन, डायरेक्टर कमर्शियल हे डोळ्यामध्ये तेल घालून पाहत असतात आणि मग ते भरारी पथकाच्या संगनमताने किंवा इन कॉन्सोनन्स विथ दिस फ्लाइंग स्क्वॅड अशा ऍक्शन घेणं आवश्यक असतं. आणि तुम्ही जेवढा कडक आणि कठीण अशा ऍक्शन घ्याल तेवढा तुमचा धाक राहील. तो धाक जर कुठे सैल झाला असेल तर अशा प्रकारच्या चोऱ्या वाढतात. आणि म्हणूनच मग प्रायव्हेटायझेशन वगैरे या गोष्टी येत असतात. त्याला देखील आपण विरोध करतो. मला असं वाटतं की याच्यावर या सरकारचा धाक राहिला नाही म्हणून अशा प्रकारच्या चोऱ्या सुरू आहेत. सर, तुम्ही खासगीकरणाचा मुद्दा आता उपस्थित केला, त्याच्यामुळे कशा रीतीने याच्यावर उत्तर मिळू शकेल असं आपल्याला वाटतं, आणि तशी काही उदाहरणं आहेत का? नाही, आता जसं श्री मुंब्रा तिकडे आपण जेव्हा बघतो तर तिकडे टोरंट नावाच्या कंपनीला आपण वीज वितरण करण्यासाठी आणि रिकव्हरी करण्यासाठी नेमलेलं आहे. त्याच प्रकारे नागपूरला प्रयोग झाला, औरंगाबादला प्रयोग झाला. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वीज गळती होते, मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल लॉसेस वाढतात, तेव्हा मग आपल्याला प्रायव्हेट पार्टीला आणावं लागतं. आता प्रायव्हेट पार्टी नक्की काय करतात? त्यांना काय दोन जास्तीचे शिंग असतात का? त्यांना शिंग नसतात. मात्र प्रामाणिकपणे ते एन्फोर्समेंट करतात, कायद्याचं नियमाचं एन्फोर्समेंट करतात आणि त्याच्यात रिकव्हरी होते. म्हणूनच आज श्री मुंब्रा, दिवा किंवा भिवंडी इकडे लोकांनी स्वतः तोरडला मागून घेतलं, कारण त्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि रिकव्हरी चांगली चालू आहे. आपण पुन्हा एकदा बातमी बघतोय. मुलुंडमध्ये महावितरणच्या भरारी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. विश्वासरांकडून आपण अधिक माहिती घेतोच आहोत, कारण कशा रीतीने ही कारवाई केली जाऊ शकते याबद्दल देखील ते आता आपल्याला अधिक सांगतायत. सर, जसं तुम्ही सांगितलं होतं की काही उदाहरणांमधून की कशा रीतीने खासगीकरणाच्या मुद्द्यामुळे कदाचित या प्रश्नांना उत्तर मिळू शकेल, असं त्याचं प्रमाण साधारण किती असेल असं आपल्याला वाटतं, की जेणेकरून ही जी मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते किंवा वीज गळती होते ती आटोक्यात येऊ शकेल? बघा, मुळामध्ये वीज चोरी किंवा वीज गळती हे 3-4 प्रकारचे असतात. एक तर टेक्निकल लॉसेस, दुसरं जनरेशन लॉस, टेक्निकल लॉस, कमर्शियल लॉस आणि डिस्ट्रीब्युशन लॉस. त्याच्यात तर ही आपण जी चोरी म्हणतो ही कमर्शियल लॉस आहे. म्हणजे मीटरला बायपास करून वीज घेणं किंवा मीटरमध्ये टॅम्परिंग करणं आणि पैसे कमी भरणं, ही जी चोरी आहे ही चोरी देखील मोठ्या प्रमाणात होत असतं. जसं टेक्निकल लॉसेस जे असतात ना, हे लॉसेस हे असतातच, ते एका पॉईंटच्या नंतर आपण त्याला काही करू शकत नाही, ते इनबिल्ट असतात. जसं 2014च्या आधी 21% वर हे एकत्रित सगळे लॉसेस होते. तेव्हा आधीच्या सरकारला MERC ने सांगितलं की हे लॉसेस तुम्ही 15% आत आणा. आणि बावनकुळे साहेब जेव्हा मंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे हे खातं सांभाळलं होतं, हे लॉसेस जवळजवळ 13% आणलेले होते. त्यामुळे हे करणं शक्य आहे. आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वीज चोरी असते तिकडे प्रायव्हेट पार्टीजला लावणं हे काही चुकीचं नाहीये. त्याचा फायदा ग्राहकांना देखील होत असतो आणि त्याचा फायदा महावितरणला देखील होत असतो. आपण बघतोय भरारी पथकांकडून खऱ्या रीतीनं कारवाईची अपेक्षा असते आणि खऱ्या अर्थानं खासगीकरणाचे काही फायदे होऊ शकतात का, हा मुद्दा देखील आहे. सर, आणखीन एक म्हणजे हा एक जसं आपण उल्लेख केला हा झाला मुलुंडचा विषय. सर, आणखीन एक बातमी आली होती बीडमधून, जिथे विजेची एक वायर म्हणजे आकडा टाकून वीज चोरी केली जात होती आणि त्या वायरवर पाय पडला होता म्हणून एका पती पत्नीचा मृत्यू तिथे ओढवलाय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. पण हे प्रकरण जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते की गेल्या काही दिवसातली ही 7वी घटना आहे अशा पद्धतीनं. हे प्रकार रोखण्यासाठी आणि तिथे काही कठोर कारवाईचा बडगा उचलल्याशिवाय तिथे हे प्रकार थांबणार नाहीत का? कारण जीवाशी गाठ आहे, त्यांची मुलं आता अनाथ झाली आहेत. नक्कीच. सर्वप्रथम मी म्हणेल की हा जो विषय हा ऑपरेशन आणि मेंटेनन्सशी संबंधित आहे. जेव्हा तुमची देखभाल कमी पडते तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात. आणि जेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की वायर कुठेतरी निसटलेली आहे आणि तिथे मग जर कोणाचा पाय पडला तर तो इतका हाय व्होल्टेज असतो की व्यक्तीचा मृत्यू होणारच आहे. त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा हा करायलाच हवा, दोषींवर कारवाई करायलाच हवी. मात्र अशा प्रकारच्या इन्सिडेन्सेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये सेव्ह करू शकतो जर तुमचं ऑपरेशन आणि मेंटेनन्सची टीम सतत त्याच्याकडे लक्ष ठेवून असेल तर.
तर हे शक्य होऊ शकेल. धन्यवाद सर, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्या संदर्भात आपण बघतोय की वीज चोरीच्या घटना आणि कशा रीतीनं जीवावर बेततायत बीडमधल्या घटनेमुळे समोर आल्या आणि मुलुंडमधली देखील घटना आपण बघितली, जिथे 63 लाखांची वीज चोरी केल्याचं प्रकरण उघड झालं. 2 वर्षांपासून हा प्रकार तिथे सुरू होता. धन्यवाद पाठक सर, या चर्चेत सहभागी झालात. आणि पुढे यानंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेला संजीवनी रथ भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतोय आणि आपण देखील लसीकरणाबद्दलच्या संयुक्त मोहिमेला तो पाठिंबा देऊ शकता. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. आपण या आकड्यांच्या माध्यमातून बघतोय की सध्या संजीवनी रथ देशात सध्या कुठे कुठे फिरतो आहे.